जर तुम्हीही माझ्यासारखी बटाटा लवर असाल आणि तुम्हाला बटाट्याचे सगळे प्रकारचे रेसिपी आवडत असतील, तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. एक नंबर रेसिपी आहे. जसं तुम्ही नॉन-व्हेज नाही खात असाल, पण तुम्हाला चिकन टिक्का आवडत असेल ना, तर ही रेसिपी ट्राय करा. सेम टू सेम चिकन टिक्काचाच स्वाद येतो. त्यासाठी म्हणजे बटाटे आहेत ना, मी बॉईल करायला ठेवलंय. फक्त एक शिट्टी होईस्तोवर त्याला बॉईल करायचं. एक शिट्टी झाली का लगे काढून घ्यायचे. त्याला ना 1-2 मिनिटं वाफेतच ठेवायचं, कारण ते आतमध्ये कच्चे नको राहायला जास्त. त्यानंतर ते वाफून झाले 1-2 मिनिटानंतर. त्यानंतर मी काढलेत. एकच शिट्टी होऊ द्यायची, एकहून जास्त शिट्टी होऊ द्यायची नाही. त्याच्यानंतर त्याला एका ह्याच्यात काढायचं भांड्यामध्ये. त्याच्यानंतर त्याला गारू द्यायचं. त्याच्यानंतर त्याला ना तुम्हाला जसं कट करायचे, जसे आकारामध्ये छोटे करा, मोठे करा कट, तसे करा. मी ना गरम-गरम छानपणा करायला गेली. कट करायला खूप जास्त गरम लागत होतं. तुम्ही थंड होऊ द्या. त्याच्यानंतर जी लाल मिरची असते ना, तिला मी ना गरम पाण्यात भिजत घातली होती. त्याच्यानंतर ती भिजून झाली, ती घेतली आहे. त्याच्यात लसूण, अद्रक घातलंय. थोडं पाणी टाकून त्याचा पेस्ट तयार करून घेणार आहे, चटणी तयार करून घेणार आहे. त्याच्यानंतर बॉईल बटाट्यामध्ये ती चटणी टाकणार आहे, जे आपण आता पिसून घेतली आहे. त्याच्यानंतर ती टाकून झाली, त्यात स्वादनुसार मीठ टाकलंय. तांदळाचं पीठ टाकायचं 2 चम्मच. त्याच्यानंतर 2 चम्मच बेसनचं पीठ टाकलंय, 2 चम्मच कॉर्नफ्लोअर टाकलंय. सगळं टाकून मिक्स करायचं. जर तुम्हाला याच्यात फूड कलर टाकायचा असेल तर टाकू शकता. सगळं मिक्स करून झालंय. त्याच्यानंतर गरम तेलामध्ये छान असं क्रिस्पी होईस्तोवर तळून घ्यायचे छान असे. याच्यासोबत तुम्हाला जर इमलीची चटणी बनवायची असेल, तर मी रेसिपी टाकली आहे. माझ्याजवळ इमलीची चटणी इमली तर नव्हती आता सध्या, म्हणून मी ती काही बनवू शकली नाही. पण मी इमलीची चटणीची रेसिपी शेअर केली आहे, तुम्ही ती टाकू शकता. ग्रीन चटणी आणि इमलीची चटणी दोघं मिक्स करून बनवा. ती याच्यावर टाकून खायची, खूप छान लागते. माझ्याकडे इमली नव्हती म्हणून मी काही बनवली नाही. तर रेसिपी तर रेडी आहे, बघू शकता. खूप जास्त इझी, खूप जास्त टेस्टी. फक्त चटणीची कमी होती, पण तुम्ही बनवा, नक्की बनवा. मी टाकलेली रेसिपी. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करा, व तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कसली हवी नक्की सांगा.